नमस्कार, माझे नाव कावेरी वीरप्पा बसवंडे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर पुणे 28. मी आज तुमच्या समोर सादर करीत आहे सारंगाला वीरगती प्राप्त झाली. तो धावत होता, घनघोर जंगलात पळत सुटला होता. भीतीमुळे नाही, शिवाजीराजांचा हेर होता तो सारंगा. त्याच्या काळजात भीती नावाची कोणती भावना नव्हती शिल्लक. तो दक्षिण दिशेने धावत होता. त्याच्या मागे अफजल खानाचा एक विश्वासू सरदार अली अब्बास काही सैनिकांना घेऊन धावत होता. सारंगा पश्चिमेस स्वराज्याकडे धावण्याऐवजी दक्षिण दिशेला धावत का होता? कारण शिवाजीराजांनी दक्षिणेच्या आदिलशाहीच्या गदर लक्ष्मीवर भागात लुटमार केली होती. सारंगाने अली अब्बासची दिशाभूल केली होती. स्वतःचा जीव दावणीला लावून तो पळत सुटला होता. आता तो कुर्ताकोटी या गावाजवळील जंगलात शिरला होता. तितक्यात सारंगाच्या घोड्याचा पायाचा हाड मोडून तो जमिनीवर पडला. सारंगाने घोड्याला तिथेच सोडून धावू लागला. बहिर्जी पथकांचा हे नियोजनाशिवाय कुठले कार्य करणार नाही. मग हे सुद्धा त्याचे नियोजन असावे का? हो, नेहमीप्रमाणे ही कामगिरी सुद्धा पूर्वनियोजित होती. या मोहिमेचे नेतृत्व नायकांनी केले नव्हते. नाईक 7 वर्षांपासून मीर जुमला आणि मोगलांवर लक्ष ठेवून होते. 4 वर्षांपूर्वी या मोहिमेची आखणी खुद्द शिवाजीराजांनी केली होती. या मोहिमेत सारंगाच्या मदतीला कावेरीही होती. राजांच्या सांगण्यावरून योजनाबद्धरित्या सारंगा आणि कावेरी दक्षिणेत पोहोचले होते. अफजल खान या मोहिमेचे 2 उद्देश होते. एक तर राजांचे थोरले बंधू संभाजीराजांची हत्या अफजल खानाने केली होती, त्याचा प्रतिशोध घ्यायचा होता. दुसरी, अफजल खानाची सुद्धा हत्या करायची होती आणि आदिलशाही सावरण्याच्या आधी दक्षिणेत लुटमार करायची होती. योजनेनुसार सगळे घडले होते. सारंगा आणि कावेरीने कित्तूरचे आदिलशाही वतनदार देसाई यांच्या सैन्यात प्रवेश मिळवला होता. कावेरी सारंगाची पत्नी म्हणून कित्तूरमध्ये राहत होती. हळूहळू सारंगा उच्च पदावर पोहोचला होता. या काळात अफजल खान दक्षिणेतच होता. देसाईंच्या माध्यमातून सारंगाला अफजल खानापर्यंत पोहोचायचे होते आणि योग्य संधी बघून त्याची हत्या करायची होती. परंतु त्याआधी त्याला दक्षिणेतील प्रमुख पेठेंची इत्थंभूत माहिती गोळा करायची होती. दोन्ही योजना देसाईंच्या सैन्यात राहूनच पूर्ण होणार होत्या. त्या घनघोर जंगलात सारंगा धापा टाकत धावत होता. त्याला जंगलाच्या मधोमध असलेल्या तलावापर्यंत पोहोचायचे होते. तिथे एक भुयार आधीच बनवण्यात आले होते. तिथे तो काही दिवस लपू शकतो आणि व्यवस्था करण्यात आली होती. कावेरी भुयारीचे दार उघडण्यासाठी भुयारात तयार होती. भुयाराच्या दारावर 2 वेळा दगडांचा प्रहार झाल्यास तिला भुयाराचे दार उघडायचे होते. परंतु परिस्थितीने थोडा दगा दिला होता. 4 वर्षांपासून आखत असलेल्या योजनेत एक बाधा उत्पन्न झाली होती. विजापूरचा आदिलशहा आजारपणामुळे मरण पावला आणि बडी बेगमने अनोरस पुत्र अली आदिलशहाला गादीवर बसवले होते. आदिलशाहीची खबर मिळताच खान मोहम्मद आणि अफजल खान विजापूरला परतले होते. त्यामुळे अफजल खानाची हत्या होऊ शकली नव्हती. हे अफजल खानाला मिळालेले जीवनदान होते. पण संभाजीराजांच्या हत्येचा प्रतिशोध घेतल्याशिवाय स्वराज्याचे वीर आणि शिवाजीराजे शांत बसणार नव्हते. परंतु ही योजना 2 मोहिमांची होती. एक योजना आदिलशाहीच्या निधनामुळे फिसकाटली, परंतु दुसरी योजना मात्र पूर्ण झाली होती. शिवाजीराजांनी स्वतः दक्षिणेत येऊन सारंगाने चिन्हित केलेल्या पेट्या लुटल्या होत्या. लूट घेऊन शिवाजीराजे पुण्याकडे निघाले होते. राजांना सुखरूप पोचता यावे म्हणून सारंगाने मुद्दाम अली अब्बासला भ्रमित करून दक्षिणेत आणले होते. धन्यवाद.